आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मध्ये आपण असं बघितलं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारखा अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लढणारा एक महाराष्ट्राच्या भूमीमधला कार्यकर्ता, कॉम्रेड पानसरेंच्यासारखा सामान्य लोकांसाठी लढणारा आणि एक विचार मांडणारा असा एक विचारवंत प्राध्यापक कलबुर्गी असतील की ज्यांनी लिंगायत धर्माबद्दल एक मूलभूत मांडणी केली आणि त्याचबरोबर गौरी लंकेश सारखी एक पत्रकार महिला जी निर्भीडपणे धार्मिक ज्याला आपण म्हणतो एक विश्लेषण करायचा प्रयत्न करत होती। या चौघांचे खून अलीकडच्या काळामध्ये झालेत आणि कॉम्रेड पानसरेंचा खूनसुद्धा कोणत्याही व्यक्तिगत कारणांसाठी झालेला नाही, एक वैचारिक विरोधातून झालेला आहे हे स्पष्ट आहे। त्यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत, साधक आहेत आणि अशा काळामध्ये आपल्याला असं दिसतं की एक राजकारणामध्येच धर्माचा आधार घेऊन आपलं राजकारण रेटण्याचा प्रयत्न करत आहेत। मला असं वाटतं की जे विवेकी, संवेदनशील आणि शहाणे लोक आहेत त्यांना हे जाणवते की भारतीय संविधानावर आधारित देश आपल्याला पाहिजे। त्या काळामध्ये हिंदू धर्म राष्ट्र करणं आणि तसं स्वप्न बघणं आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या हिंसेच्या मार्गाने जाणं याचा एक काळ आपण अनुभवतोय। मला असं वाटतं की या आमदारांनी सुद्धा आपली हे पुस्तक वाचलं पाहिजे, त्या पुस्तकात काय विचार सांगितलाय तो बघावा आणि त्याच्यानंतर आपलं प्रतिपादन करावं। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।